शिराळा येथे माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न। शिराळा येथील कस्तुरबा जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक माननीय भगवंतराव भस्मेसर यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थान महाराष्ट्र शिक्षण समिती शिराळाचे अध्यक्ष माननीय मनोजभाऊ देशमुख यांनी भूषवले। 1970 ते 2005 या कालावधीत माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांचा सत्कार, गुरूंचा सन्मान व जुन्या आठवणींना उजाळा देणारे क्षण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी संघाने मोलाचे योगदान दिले। त्यांच्यापर्यंत पत्रिकेच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते उपस्थित झाले। मी खरोखर त्यांचा आभार मानतो। आणि यावर्षीपासून पुढे दरवर्षी बॅचेसच्या नुसार 2005 पासून पुढे बॅचेसच्या स्वरूपामध्ये हा कार्यक्रम निरंतर असा आयोजित केला जाईल आणि अशीच आपली वैचारिक देवाणघेवाण या ठिकाणी आपला एकत्र मेळावा या ठिकाणी आयोजित केला जाईल अशी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो। या संस्थेची, या शाळेची उभारणी करत असताना स्वर्गीय विनायकराव दादांना तन मन धनाने सहकार्य करण्यापासून ते आपल्या कार्यकर्तृत्वाने शाळेचा नावलौकिक उंचवणारे सर्व माजी विद्यार्थी आज या मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहेत। याचा मला मनोमन आनंद आहे आणि हा आनंद शब्दात वर्णन करणे कठीण आहे। या शाळेची स्थापना 1963 साली करत असताना स्वर्गीय विनायकराव दादांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता, परंतु प्रत्येक अडचणींवर मात करत त्यांनी आज ही ज्ञानगंगा यशस्वीपणे आपल्या गावामध्ये आणि परिसरामध्ये पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। 1963 साली वर्ग 8 आणि 10 अशी मान्यता या शाळेला मिळालेली होती। तो वर्ग जिल्हा परिषदच्या जागेमध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता। त्यानंतर तिथे जागा कमी पडत होती, तर बाळू भाऊसाहेब देशमुख, लक्ष्मीकांत शर्मा यांच्या घरासमोर 1964 साली हे वर्ग स्थानांतरित करण्यात आले। त्यानंतर 1966 मध्ये कस्तुरबाई जैन यांनी त्यांची गावाजवळच्या शेतामध्ये जागा दिली, तिथे शाळा बनवण्यात सुरू करण्यात आले। त्यानंतर ती शाळा विद्यार्थ्यांना दूर पडत होती, म्हणून 1970 पासून नानासाहेब ढोरे यांच्या निवासस्थानी हे वर्ग सुरू करण्यात आले होते। त्यानंतर ही शाळा